आपण दीप प्रज्वलन करा आपल्या शुभ हस्ते साहेबांच्या समयेत असतील दीप प्रज्वलनासाठी मी विनंती करतो। उपाध्याय कुलाचार्य परमपूज्य महंत श्री बिडकर बाबा, कवीश्वर कुलाचार्य आचार्य परमपूज्य महंत श्री कारंजेकर बाबा, आचार्य श्री आचार्यजी 5 जण फक्त इथे असतील विनंती आहे। फक्त संतांना विनंती, फक्त 5 जणांची उपस्थिती येथे अपेक्षित आहे। आदरणीय कार्यपुरुष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचं आदरस्थान श्री देवेंद्र फडणवीस साहेब, आपल्याला विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते आपण दीप प्रज्वलन केलेलं आहे। भगवान श्री चक्रधर स्वामी के संतांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते येथे दीपज्योती प्रज्वलित करा। उपाध्याय कुलाचार्य महंत श्री बिडकर बाबा, कवीश्वर कुलाचार्य महंत श्री कारंजेकर बाबा, आपण आजच्या सभेचे अध्यक्ष आहात। आपण दीपज्योती प्रज्वलित करावे। आपण संपूर्ण महामानव पंथाला एक नवा प्रकार दिलेला आहे फडणवीस साहेबांच्या रूपाने, आणि आपलं कार्य तर मुलाचं आहे। आपण धन्यवाद देतो। त्याचबरोबर या संपूर्ण कार्याचे आयोजक आमदार माननीय श्री बाळासाहेब साहेब, आपल्याला विनंती आहे आपण दीप प्रज्वलनामध्ये सहभागी व्हावं। शांतता सर्वांना विनंती आहे। आपण आहात तेथे आपल्या जागेवरती शांत बसा, कोणीही जागा सोडू नये ही विनंती दिलगिरी व्यक्त करतो। आपल्या सगळ्यांनी थोडीशी जागा देऊ शकत नाही, परंतु आपण तेथे आहात तिथेच शांतपणे बसून आपण सहकार्य करावे विनंती। धन्यवाद, दंडवत प्रणाम। आणि महामंत्र्यांच्या पद्धतीने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आदरपूर्वक दंडवत, साष्टांग दंडवत। आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मान्य श्री बाळाजी सानप, आमदार बाळासाहेब सानप यांनी करावं अशी त्यांना विनंती आहे। डायजवळची गर्दी कमी करा। आजच्या शांतता आजच्या अखिल भारतीय मानभाव पंथाच्या वतीने आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित असलेले, ज्यांचा आपण कृतज्ञता सोहळा महाराष्ट्र मानभाव समाजाच्या वतीने आयोजित केलेला आहे, ते आमचे नेते आदरणीय फडणवीस साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कारंजेकर बाबा, मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्यातनं वेगवेगळ्या जिल्ह्यातनं आलेले आमचे सर्व मंचावर उपस्थित असलेले प्रमुख महंत, सभागृहामध्ये उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्यातनं आलेले वेगवेगळे मठ मंदिर आणि वेगवेगळ्या समाजकार्याचे सगळे साधू संत महंत भिक्षुक आणि मानभाव बंधी, गेल्या अनेक वर्षापासून मानभाव पंथाच्या अनेक समस्या होत्या। आमच्या अगोदर अनेक संत महंतांनी, अनेक आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी अनेक वेळेस शासन दरबारी त्याचे प्रयत्न केले, परंतु येत्या 8-10 वर्षामध्ये आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे अध्यक्ष आदरणीय मोहनदादा ठाकरे साहेब, प्रकाश नन्नावरे, दिनकरांना पाटील व आमच्याबरोबर असलेले आमचे सगळे सहकारी, महाराष्ट्रातले सगळे साधू संत, आम्ही गेल्या 8-10 वर्ष प्रयत्न केले। मागच्या 2 वर्षापूर्वी साहेबांनी महाराष्ट्रातील अनेक संतांना बोलून घेतलं, अनेक अडचणी संदर्भात चर्चा केली आणि त्यांनी आदरणीय मोहनदादांच्या नेतृत्वाखाली आम्हाला सगळ्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये काय अडचणी आहे किंवा काय केलं पाहिजे, विद्यापीठाचा विषय असेल, अनेक विषय असेल, ते मोहनदादा बोलतील। परंतु नाशिकला जे संमेलन घेतलं त्यावेळेस साहेबांनी सांगितलं होतं, तुमच्या सगळ्या समस्या, सगळ्या अडचणी मी सरकारमध्ये आहे, साधू संतांचा आशीर्वाद मला आहे, मी त्या
नक्की पूर्ण करण्याचे प्रयत्न करील। त्यामधल्या अनेक समस्या, अनेक निधी, अनेक विषय, सगळ्यात महत्वाचं गेले 100 वर्ष आपण लढत होतो, चक्रधर जयंती शासकीय व्हावा, ती सुद्धा साहेबांनी केली। असे अनेक मठ मंदिरं, मराठी विद्यापीठ असेल, रेल्वे स्टेशन असेल, हे सगळे विषय आपल्या अध्यक्ष त्यांनी प्रचंड असा पाठपुरावा केलेला आहे। ते आपल्यामध्ये ते सांगतील। परंतु साहेब, तुम्ही जे पंथासाठी केलं, या जिल्ह्यात सुद्धा नळवाडीचं मंदिर असेल तिथं 8 कोटी असेल, सुक्याण्याचं मंदिर असेल तिथं 7 कोटी असेल, अशा वेगवेगळ्या म्हणजे एक सॅम्पल जिल्हा म्हणून असं राज्यभर असे अनेक निधी आपल्या माध्यमातून आमच्या पंथाला मिळालेली आहे। याबद्दल आज आम्ही सगळे महाराष्ट्रातले काही साधू संत एकत्र बसलो, साहेबांचा कृतज्ञ सोहळा आपण केला पाहिजे। अनेक विषय साहेबांनी केलेला आहे, आपल्याला अजून राहिलेले 2-4 विषय साहेबांकडनं करायचे आहे। परंतु ज्या वेळेस पंथाचं काम घेऊन या राज्यातले कुठले साधू संत महंत किंवा आमच्यासारखे कार्यकर्ते जात असतात, त्यावेळेस साहेब कुठल्याही याचा विचार न करता अधिकाऱ्याला फोन लावा, कलेक्टरला फोन लावा आणि सगळे विषय मार्गी लावलेले आहे। साहेब, आज तुम्ही नाशिकला आला, आम्ही नाशिककरांच्या वतीने, मानव पंथाच्या वतीने, राज्याच्या मानव पंथाच्या वतीने आपलं स्वागत करतो आणि मी थांबतो। विनंती आहे, कोणीही निवेदन देण्यासाठी पुढे येऊ नका। भरपूर वेळ आहे, परंतु आता मात्र निवेदन देण्यासाठी कोणी येऊ नये ही आग्रहाची विनंती आहे। या प्रसंगाला आपले सर्वांचे लाडके नेते आदरस्थान माननीय श्री देवेंद्रजी नामदार फडणवीस साहेबांचं आगमन प्रस्तुत झालेलं आहे, त्यांचं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे। त्याचबरोबर माजी केंद्रीय मंत्री माननीय सौभाग्यवती भारतीताई पवार मॅडम यांचं आगमन झालेलं आहे। आमदार माननीय सौभाग्यवती सीमाताई हिरे यांचं आगमन झालेलं आहे। आमदार श्री राहुलजी ढिकले हे या प्रसंगाला आलेले आहेत आणि त्याचबरोबर आमदार माननीय देवेंद्रजी फडणवीस मॅडम यांचं आगमन झालेलं आहे। आम्ही संवेदकांच्या वतीने अखिल भारतीय महापंथाद्वारे त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि या प्रसंगाला आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी परमपूज्य मंत्री चिरडे बाबा यांना विनंती करतो। मंत्री चिरडे बाबा या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आणि त्यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम होतो आहे। बाबांना विनंती, बाबांनी या प्रसंगाच्या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करावं। मानव पंथाचे विकास पुरुष कवीश्वर कुळाचार्य परमपूजनीय पट्टाधीश्वर महंत श्री कारंजेकर बाबा, महाराष्ट्राचे लोकनेते, महाराष्ट्राचे विकास पुरुष, दूरदृष्टी नेता, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार श्री फडणवीस साहेब, या व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व आदरणीय, श्रद्धेय, प्राप्त स्मरणीय महानुभाव, ज्या महानुभावांच्या वतीनं हा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे, साहेबांचा कृतज्ञता सोहळा, त्याला सत्कार सोहळा म्हणता येत नाही की आम्ही उपकृत झालो। गेल्या भारताच्या स्वातंत्र्य कालखंडात 75 वर्षामध्ये मानवभाव हा बऱ्यापैकी प्रयत्नशील होता, उपेक्षित होता। महाराष्ट्राची मराठी भाषा उपेक्षित होती। 12व्या शतकात मराठीची पहिली ओळ लिहिली आणि 12व्या शतकापासून ती उपेक्षित राहिली। या महाराष्ट्रातला एक नेता जन्माला आला, बस देवेंद्रजी, एक नेता जन्माला आला की 700 वर्षाचा महानुभावांचा उपवास फेडून टाकला। तास इतकं झोळीत भरलं की आमचे जणे आता झोळी सावरल्या जाईल नसे झाली। आणि म्हणून साहेब, आम्ही कृतज्ञतेने हा सोहळा पार पाडतो। याच देही याच डोळा, 800 वर्षानंतर महानुभाव ही अमृताची क्षण अनुभवतो। ही क्षण अमृताची आहे, नक्की अमृताची। मी अनेक वेळेला बाबांबरोबर गेलोय, मुंबईला गेलो, साहेबांकडे गेलो, परंतु महानुभावांच्या प्रत्येक कामावर साहेबांचं इतकं लक्ष, मला असं वाटतं कदाचित महाराष्ट्राची राणी या मानवभाव पंथापुढे भिकारी झाली, महाराष्ट्राचा राजाही भिकारी झाला, पण हे घडलं नाही। मात्र फडणवीस साहेबांनी आम्हा महानुभावांना भिकारी होऊ दिला नाही, आमचं संतत्व अबाधित ठेवून आमच्या जोडीमध्ये भिक्षेचं दान दिलं, भरभरून दान दिलं। आम्ही नाशिकला अधिवेशन केलं, अधिवेशनामध्ये साहेब जेव्हा आले त्याच वेळेला मला असं वाटतं खऱ्या अर्थानं महानुभावांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या।
आमचं नेतृत्व आमचे कवीश्वर कुलाचार्य बाबा करतात. मोहनदादा म्हणून आमचे साहेब ओळखत असतात. मोहनदादा, मी रात्री 12 वाजता अनुभवलेला की बाबांनी 12 वाजेला SMS टाकला आणि मला वाटतं साहेब आम्ही डोंगरात होतो आणि साहेबांचा 4 दिवसापूर्वी फोन साहेबांनी स्वतः सांगितलं मी येणार. हे अफलातून अलौकिक कुठलाही स्वार्थ न ठेवता निर्भेळपणे केलेलं महानुभावांवर प्रेम नाही, महाराष्ट्रावर प्रेम आहे. कारण महानुभाव एक व्यक्ती नाही, एक विचार आहे. जोपर्यंत महानुभाव हा विचार महाराष्ट्रात राहणार नाही तोपर्यंत महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं समृद्धी आणि वैचारिक समृद्धी आमची असली पाहिजे. आमचं वैचारिक दारिद्र्य गेलं पाहिजे. महानुभाव समृद्ध झाला का मराठी समृद्ध होणार, इथली लोकभाषा समृद्ध होणार, इथली लोककला समृद्ध होणार आणि याच वेळेला हा समाज, संपूर्ण समाज हा वैचारिक समृद्ध झाला की यांचा अतिरेक संपला, यांच्यात अतिरेकी जन्माला येणार नाही. कारण तो वैचारिक दृष्ट्या समृद्ध आहे. महानुभावांनी काहीच केलं नाही 800 वर्षात, असं नाही साहेब. हजारो लोक आमच्या महानुभाव पंथाची प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये आहेत. आमच्या लोकांनी दारूबंदीचं कुठलंही शासनाला सांगितलं नाही, आम्ही करतो. पण महानुभाव मंडळी दारूचं पाणी ओलांडत नाही. आम्ही मांसाहार कधी सांगितलं नाही की आम्ही मांसाहार बंद करायला होतो, पण महानुभाव मंडळी कधी मांसाहाराचं पाणी फेकलं तरी ओलांडत नाही. आमच्या महानुभावांनी एक मोर्चा काढला नाही, एक दगड मारला नाही, एक शिवे दिले नाही. मुकाटपणे तुम्हा मारिता पूजिता समानाची व्हावा किंगा या नयानं अगदी महाराष्ट्रात वागला. आणि हे वागत असताना आमच्या देवानं आम्हाला संदेश दिला महाराष्ट्रीय असावे. या महाराष्ट्राचा ज्या वेदात नाही, उपनिषदात नाही, पुराण ग्रंथात नाही, एवढा या महाराष्ट्राचा अभिमान या महानुभावांनी बाळगला. 800 वर्षापूर्वी सर्वज्ञ चक्रधर महाराजांनी सांगितलं तुम्ही महाराष्ट्रीय असावे. ही महाराष्ट्री का ना येथीची माती सात्विक, येथीची जड चेतन पदार्थ सात्विक, इथला जड दगडही सात्विक आहे, इथली माती सात्विक आहे, इथली माणसंही सात्विक आहे. हा महाराष्ट्राचा पहिला अभिमान घेता सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांचा विचार मात्र 800 वर्ष उपेक्षित होता. एक महामानव जन्माला आला. या भारताच्या मातीचा सपूत आणि या महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणानं विचारानं भरलेला देवेंद्रजींनी मात्र एक क्रांती केली. या महाराष्ट्राच्या मातीची गरज ओळखली. इथे विहिरी खोदल्या जातील, रोड बांधल्या जातील, घरं बांधल्या जातील, शौचालय बांधल्या जातील. पण याकरता मात्र वैचारिक श्रीमंती द्यावी लागणार आहे की शौचालयात पाणी टाकावं लागतं, नळाला पाणी आलं तर पिण्यापुरतं वापरावं लागतं, रोडवर चालत असताना कमी वेगानं चालावं लागतं. ही वैचारिक समृद्धी आहे. हा विचार देण्याचं काम अध्यात्माशिवाय होऊ शकत नाही. आणि हा आध्यात्मिक विचार महानुभावांसारखी संत परंपरा 800 वर्षी इथे देते साहेब. ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखाची वरी होऊ देई का. या जगा ही ज्ञानोबांची ओवी जन्माच्या येण्याच्या अगोदर सर्वज्ञ चक्रधर स्वामीचे शिष्य आचार्य श्री नागदेव सांगतात नको गा केशव द्या माझी येणे माझी या म्हातारी या नागावतील. संस्कृतमध्ये तू पुनश्च तत्वज्ञान लिहिण्याचा प्रयत्न केला तर माझी या म्हातारी या विचारानं असलेली म्हातारी अशिक्षित नागावतील त्यांच्यापासून परत धर्मशास्त्र लांब राहील. मराठी भाषेला धर्मभाषेचा दर्जा महानुभावांनी दिला. त्या मराठीचं विद्यापीठ व्हावं आम्ही 75 वर्ष प्रयत्न करत होतो या महाराष्ट्रात. 75 वर्ष. परंतु स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव उगवला आणि खऱ्या अर्थानं महानुभावांचाही सुवर्ण दिवस उगवलेला आहे की मराठीचं पहिलं मराठी भाषा विद्यापीठ जगातलं पहिलं आम्हा महानुभावांना साहेबांच्या या देण्यानं मिळालेला. मराठीचा सन्मान झाला इथं महानुभावांचाच नाही, वैष्णव असतील तर वैष्णवांचा झाला. कारण मराठीची उद्गाते हे 2 धर्म आहे, पंथ आहे, महानुभाव आणि वैष्णव. मराठीतली पहिली ज्ञानेश्वरी आणि मराठीतलं पहिलं लीळा चरित्र या 2 धर्म संप्रदायांनी आपल्या समाजामध्ये आणलं. मराठीचा अभिमान घेणारी ही मराठीचं विद्यापीठ दिलं. सर्वज्ञ चक्रधर महाराजांची स्थानं ही नसुदे नमस्कारण्यासाठी नाही, तो ऐतिहासिक वारसा आहे. सुंदरनारायणाचं मंदिर नाशिक मधला ऐतिहासिक वारसा आहे, सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी जपलं. आमच्या सिन्नरला गेलात ना तो भिल्लम मठ, त्या भिल्लम राजाचा मठ ऐतिहासिक वारसा आहे. रेड्डीपूरच्या अनेक जागा ऐतिहासिक वारसा आहे. डोमेग्रामची अहिल्याबाई होळकरांनी बांधलेलं सिन्नस्थळीचं मंदिर ऐतिहासिक वारसा आहे. आणि म्हणून ऐतिहासिक आमच्या इथं गेलो अंजनेला गेलो, ज्या मंदिरामध्ये आम्ही गेलो ते मंदिर ऐतिहासिक वारसा आहे. त्र्यंबकेश्वराचं मंदिर ऐतिहासिक वारसा आहे. 7 ज्योतिर्लिंगाच्या संरक्षणाकरता महानुभावांचं योगदान हेही इतिहासामध्ये पाहावं लागेल. परंतु साहेबांनी हा सर्वांगीण विचार केला. मराठीलाही दिलं, महानुभावांच्या तीर्थक्षेत्रांनाही दिलं. तीर्थक्षेत्राचं संवर्धन संरक्षण करण्याकरता
त्याला लागणारा निधी देत असतानाच मला वाटतं 15 दिवसापूर्वी अष्टशताब्दी मार्ग करून मला असं वाटतं 250-300 कोटी रुपये आम्हाला दिले की गंगा तीरावर असलेली दुर्गम भागातली जी तीर्थस्थानं आहेत या जोडण्याकरता ती जोड रस्ते असावीत म्हणून मला असं वाटतं संभाजीनगरच्या सभेमध्ये त्याला मान्यता दिली। येणारा काळ सुद्धा आम्हाला सुवर्णमय वाटतो साहेब। आमची नाशिककर मग आमच्या नाशिककराची जी आयोजक मंडळी आहे ही आयोजक मंडळी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करते साहेब आम्हाला आमची दानं द्यावी लागतील, तुमच्याशिवाय आम्हाला कोणी नाही। मी नाशिकच्या अधिवेशनामध्ये तुम्हाला म्हटलं होतं साहेब आमच्या थोड्या थोड्या मागण्या, पण आमच्या थोड्या थोड्या मागण्या असून तुम्ही मोठ्या मोठ्या करून आम्हाला दिल्या आणि महानुभाव म्हणून खऱ्या अर्थानं आज कृतज्ञता सोहळा साजरा करतोय। महानुभावांची मागणी आहे साहेब, आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांचा तो राजवाडा तुम्ही लक्ष घातलं की आम्हाला दर्शनासाठी खुला होणार। बस एका व्यक्तीची दृष्टी त्यावर पडणं हवं गरजेची आहे, कारण ही दूरदृष्टी आहे। समाजाला कोणत्या दिशेने न्यावं नेलं पाहिजे, समाजाचं हित कशात आहे ही असलेली दूरदृष्टी ज्या नेत्याच्या ठिकाणी आहे तो नेता समाजाला ऊर्ध्वगतीला नेत असतो। बघा पुढारी आणि नेता या दोन शब्दांचा अर्थ आहे, पुढारी हा शत्रू आहे तर नेता हा नेणारा आहे, विकासाकडे नेणारा आहे, उगावतीकडे नेणारा आहे, उंचावर नेणारा आहे। फडणवीस साहेब आमचे नेते आहेत, आम्हा महानुभाव यांना आमचा महानुभाव आहे, आम्ही त्यांना महानुभाव म्हणतो, वैचारिक दृष्ट्या ते महानुभाव आहे। साहेब या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना आम्हाला 4च दिवस मिळाले। आम्ही नांदेडला असताना बाबांचं आणि आपलं बोलणं चाललं होतं, आम्ही दोघं सोबत होतो। आपण ती तारीख दिली, पाऊस धोधो कोसळत होता आणि बाबांनी बाळासाहेबांना फोन केला, आमच्या बाळासाहेबांना सांगितलं की बाळासाहेब आपल्याला साहेबांना मुंबई जवळ आहे आणि म्हणून हा सत्कार सोहळा आपल्याला नाशकात करायचा आहे आणि नाशिकची मंडळी थोडीशी धाडशी आहे, म्हणजे आम्ही अधिवेशनं पार पडली आतापर्यंत साहेब 2002, 2022, 2000 आता गुजरात आणि ही वेळ ही बाळासाहेबांना सांगितलं। बाळासाहेबांनी यानंतर मग प्रकाश शेठ ननावरे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, महानुभाव परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आहेत, मग प्रकाश शेठ ननावरे, राजाभाऊ जायभावे, आमचे दिनकर अण्णा पाटील, दत्ताजी नाना गायकवाड, उदयजी सांगळे, प्रभाकर अप्पा भोजने, तानाजी आंधळे, नंदू हंडे, अनिल जाधव, प्रकाश गुगे, मच्छिंद्र सानम, दत्ता गवळी, अरुण महानुभाव, किरण मते, रवी पेकडे, गोविंद पुटे, सुनील सांगळे, शरद ज्ञानेश्वर घुके, शुभांगीताई नांदगावकर, अजय दडाडे, ज्ञानेश्वर नेमसे, राहुल बोडके, रमेश सोनोने, राहुल कुलकर्णी, किशोर ढगे ही सर्व कार्यकर्ते साहेबांची बोलवली। आम्ही दोघं म्हातारी असतो, अगदी सुकेनकर बाबांनी, आम्ही मध्यभागी बसलेलो असतो चहाची पिण्यासाठी बस। साहेबांनी प्रस्ताव मांडला म्हणजे साहेब जे म्हणतील तेच होतं। आमच्यातला असा आहे की बाळासाहेबांनी म्हणावं ना आम्ही करावं, ही सर्व मंडळी एकाच वेळेला होकार दिला, कामाला लागली आणि 4 दिवसामध्ये प्रत्येकाच्या पायाला 1000 हत्तीचं बळ आलेलं होतं की सत्कार कुणाचा करायचा आहे, फडणवीस साहेबाचा। लक्षात घ्या, सत्कार कुणाचा करायचा आहे का महानुभावाचा करायचा आहे, महानुभाव्यांनी करायचा आहे। आणि म्हणून तुम्ही आलात महानुभाव यांच्या वतीनं मला असं वाटतं इतिहासाचं पान जेव्हा महानुभाव पंथाचं लिहिल्या जाईल, महाराष्ट्राचा अर्वाचीन इतिहास लिहिला जाईल, त्यामध्ये तुमचं नाव सोन्याच्या अक्षरानं लिहिलं जाईल। महानुभाव पंथाच्या काळजावर आज तुम्ही आहात, तुम्ही आवाज तर द्या, तुम्ही आवाज द्या। बघा महानुभाव काय करू शकतो। महानुभावामध्ये कुणाला निवडून आणण्याची हिंमत नाही, पण पाडून टाकायची हिंमत आहे। इतके महानुभाव महाराष्ट्रात पाडून टाकतात, एवढी हिंमत आहे। आणि साहेब तुमच्याकरता हा महानुभाव जीव ओवाळून टाकायला तयार आहे। मी आमच्या डोंगरे वसतिगृहाच्या सभेलाही सांगितलं होतं, साहेब आम्ही तुमच्यावर जीव ओवाळून टाकू, तुम्ही आदेश द्या, तुम्ही सांगा बस। याला कारण फक्त आम्हाला राजकारण करायचं नाही, आम्हाला हा समाज जिवंत ठेवायचा आहे, या समाजाची संस्कृती आणि विचार जिवंत ठेवायचा आहे। या समाजाची संस्कृती, विचार आणि सामाजिक रचना जर शिल्लक राहिली नाही ना साहेब, महाराष्ट्र शिल्लक राहणार नाही। लक्षात घ्या, दगडा मातींनी महाराष्ट्र उभा केला जाऊ शकतो, जगवल्या जाऊ शकत नाही, आणि तो विचारांनी जगवला जाऊ शकतो। आणि तो महाराष्ट्राचा विचार तुम्हीच सांभाळू शकता, पुढे नेऊ शकता। तुम्हाला शतशः वंदन। महानुभाव तुम्हाला दीर्घ आयुष्याची कामना करले, यश कीर्ती सन्मान प्रतिष्ठा तुम्हाला मिळो ही प्रार्थनाही करेल। अरे साहेब आम्ही नाशिकच्या मातीमध्ये तुमचा सत्कार करतो, थोड्याफार खालीवर घटना घडत राहतात, काही होत नसतं, त्याचं होत असतं, कारण कवी कुसुमाग्रजांचं गाव आहे। कवी कुसुमाग्रजांच्या कविता मोठ्या देखण्या आहेत। कवी कुसुमाग्रजांची एकच कवितेची एक ओळ उद्गार म्हणून दाखवतो। मला असं वाटतं जीवनाचा मंत्र कवी कुसुमाग्रजांनी आपल्याला दिलेला, मी जीवनात येथे, हा तुमच्याकरता नक्कीच नाही,
तुम्ही अगदी निवांत 2 मिनिटं बसा. व्यासपीठावर सर्व आदरणीय मंडळी तुम्ही निवांत श्वास घ्या. मी आणि साहेब आणि मोहन दादा आमचे कारंजेकर बाबा आम्ही तिघच बोलतो आणि तिघच ऐकूया. मी जीवनात येथे नेहमीच गात आलो, हे दान प्रार्थनाचे मानून मुक्त झालो. कोणी दिला जिव्हाळा, कोणास ताप झाला, फसवाच हा दिलासा, घे जाणूनी स्वतःला. कवी कुसुमराजांची कविता आहे साहेब. या ओळी जर तुमच्या जीवनात असल्या आणि सर्वज्ञ चक्रधर महाराजांचा हंगा येथ शरण आली या काही मरण असेल, हा एवढा विचार जर असला तर मला असं वाटतं तुमची कीर्ती दिवंगत होईल. आम्हा नाशिककरांच्या वतीनं अवघ्या महानुभाव पंथाच्या वतीनं तुम्हाला शतशः धन्यवाद. आम्ही आमचे महानुभाव पंथाचे विकास पुरुष कारंजेकर बाबा, आम्ही यांना सुद्धा नाशिककर दीर्घायू, आपण सर्व महानुभाव दीर्घायू, यश, कीर्ती, समृद्धीसाठी चिंतन करू. आमच्या नाशिककरांना सुद्धा तुमच्या प्रेमाची गरज आहे. आमच्या बाळासाहेबांबरोबरच्या या कार्यकर्त्यांना तुमच्या बळाची गरज आहे. फक्त तुम्ही येणार एवढं जरी बळ मिळालं तरी ही माणसं अगदी आकाशा एवढी उंच झाली आणि पाय लावून पळून हा सोहळा संपन्न केला. या सर्वांना वंदन करतो, साहेबांनाही प्रणाम करतो, आलेल्या सर्व गुरुजनांना दंडवत प्रणाम करतो. विचार संपवतो. विचार म्हणजे हा महानुभावांचा हुंकार होता. आपण बोलला, आपण एकटे बोलला, पण आपल्या पाठीमागे लाखो महानुभाव उभे होते आणि लाखो महानुभावांचा अंतःकरणाचा उद्गार आणि हुंकार आपण इथे व्यक्त केलेला आहे. आपल्या विचारांच्या बंधुराने आदरणीय साहेबांनी केलेल्या फार मोठ्या असं योगदानाबद्दल एका शब्दात सांगायचं, जे साहेब आमचे आहे, आम्हा महानुभावांचे आहे. साहेब नागपूरला म्हणाले की मी महानुभाव पंथाचा आहे आणि शेवटपर्यंत महानुभावांचाच राहणार आहे. साहेबांचे ते 2 शब्द आम्ही महानुभावांनी आमच्या अंतःकरणात कायम ते अधोरेखित केलेले आहे. साहेबांच्या विचाराबद्दल धन्यवाद देतो, उपस्थितीबद्दल धन्यवाद देतो. आधी भाग्याचा सोड, आजचा आम्ही खरोखर भाग्याचा दिवस बघितलेला आहे. धन्यवाद बाबाजी. आणि यानंतर विचार व्यक्त करण्यासाठी मी श्री अविनाशजी ठाकरे यांना विनंती करतो आहे. अविनाशजी ठाकरे आपले विचार व्यक्त करतील. नागपूर निवासी ठाकरे साहेबांना विनंती. अखिल भारतीय महानुभाव मंडळींतर्फे आयोजित हा महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या कृतज्ञ सोहळ्याला लाभलेले अध्यक्ष माझे गुरुबंधू महंत कारंजकर बाबा, मंचावरील सर्व संत महंत, प्रातस्मरणीय संत महंत मंडळी, सर्व राजकीय मंडळी, समोर बसलेली सर्व संत महंत, भिक्षुक, वासनिक, नामधारक आणि अच्युत गोत्रीय, उपस्थित सर्व या ठिकाणी माता भगिनी, महाराष्ट्राला देवेंद्रजींची महानुभाव पंथाच्या महाराष्ट्रातल्या महानुभाव पंथाला देवेंद्रजींची ओळख जी आहे ही साधारणतः 2014-15 नंतर जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हापासूनची आहे. परंतु त्यांचा संबंध हा महानुभाव पंथासोबत त्यांच्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासूनचा आहे. चिलभवनला ज्या वेळेला विश्वशांती महायज्ञ झाला होता 1994-95 त्यावेळेला आदरणीय देवेंद्रजी हे नागपूर शहराचे महापौर होते. 28व्या दिवशी धोधो पाऊस कोसळला बाबा, बरोबर, 28व्या दिवशी धोधो पाऊस कोसळला आणि सगळीकडून पावसाचे पाण्याचे पाठ वाहत होतो. तेव्हा देवेंद्रजी धावून आले, सगळी व्यवस्था उभी करून दिली. महानगरपालिकेची संपूर्ण टीम त्या ठिकाणी कामाला लावली. लाइटिंग पासून तर सगळ्या व्यवस्था उभ्या करून दिल्या आणि तो विश्वशांती यज्ञ सोहळा हा अविरत चालू ठेवण्याचं काम त्यावेळेला माननीय देवेंद्रजींनी केलं होतं. आम्ही त्यावेळेला त्या ठिकाणी होतो. योगायोग बघा, एक महानुभाव पंथाचे विकास पुरुष आहे आणि दुसरे महानुभाव पंथाचे आपल्याला आपल्या मागे ताकदीने उभे असलेले महाराष्ट्राचे विकास पुरुष आहे. आणि या दोघांनाही कदाचित माहिती नसेल, म्हणजे 14-15 पर्यंत माहिती नसेल, पण दोघांचाही संबंध हा त्या 1994-95च्या विश्वशांती महायज्ञामध्ये आला होता. कारण की त्याच ठिकाणी बाबांना
दीक्षा देण्यात आली होती आणि त्याच ठिकाणी देवेंद्रजी सुद्धा उपस्थित होते नागराज बाबांच्या कार्यक्रमामध्ये. अनेक कामं देवेंद्रजीचे, ज्याचा उल्लेख या ठिकाणी अनेक कामांचा झाला, काही नाही झाला. धुळ्याचं साळकर बाबांनी दिलेलं एक धुळ्याचं काम होतं, आम्हाला आठवतं. त्यांना तिथे महानुभाव पंथासाठी एक स्मशानभूमी पाहिजे होती, जमीन मिळत नव्हती. देवेंद्रजींच्या मागे लागलो, इंडस्ट्रीयल जमीन त्यांनी, शहरातली जमीन आपल्या महानुभाव पंथाच्या त्या स्मशानभूमी करतात त्या ठिकाणी. माझे गुरु महंत करजकर बाबा ज्या वेळेला देवेंद्रजी निवडून आले ते म्हणाले की ते मुख्यमंत्री बनले, मला त्यांचा मोहनदादांचा फोन आला की आपल्याला देवेंद्रजीचा सत्कार करायचा आहे. आणि मी देवेंद्रजींना म्हटलं की आमच्या महानुभाव पंथाचे आमचे गुरु आपल्याला भेटायला. तर देवेंद्रजी ऑन द वे होते, म्हणजे मुंबईला जात होते. त्यांनी मला सांगितलं की ताबडतोब त्यांना विमानतळ घेऊन, आम्ही विमानतळावर गेलो तर देवेंद्रजी आमची तिथे वाट पाहत होतो आणि त्या ठिकाणी देवेंद्रजीचा सत्कार केला. पण सत्कार आपण महानुभाव पंथ सत्कार विनाकारण कोणाचं करत नाही, सत्काराच्या मागे काही मागणी असते. तर पहिली मागणी मराठी भाषा विद्यापीठाची देवेंद्रजीला त्या विमानतळावर दिली आणि त्या मागणीला त्यांनी पूर्ण केलेला आपला रिद्धपूरसाठी. आणि त्याच्यामध्ये किती व्यत्यय आले आम्हालाच माहिती. त्या काळामध्ये कधी ते परभणीला गेलं, कधी ते मुंबईला गेलं, कधी ते पुण्याला गेलं, पण देवेंद्रजी ठाम होते की नाही आपल्याला हे द्यायचं तर रिद्धपूरलाच द्यायचं. संधी मिळत नव्हती, पण ज्या वेळेला त्यांना संधी मिळाली, त्यांना अर्थसंकल्प ज्या दिवशी सादर केला त्या दिवशी त्यांनी त्या संधीचं सोनं केलं आणि मराठी भाषा विद्यापीठ विधानसभेमध्ये घोषित केलं. महानुभाव पंथासाठी सगळ्यात पहिला प्रस्ताव रिद्धपूर विकास आराखडा 239 करोड रुपयाचा देवेंद्रजींनी आपल्याला मंजूर केला आणि त्याची कामं सुद्धा झाले. सरकार बदललं, मग ते थांबले, आता परत सुरू झालं. त्यानंतर अष्टजन्म शताब्दी निमित्त 200 करोड रुपये महानुभाव पंथासाठी आम्ही त्यांना मागितले होते. आम्हाला अशी अपेक्षा होती की त्यांच्या अर्थसंकल्पामध्ये असं लिहिलं जाईल की 200 करोड रुपये महानुभाव पंथासाठी देण्यात येतील. परंतु त्या ठिकाणी लिहिलं गेलं की महानुभाव पंथाच्या तीर्थस्थानासाठी लागणारा सर्वच्या सर्व निधी महाराष्ट्र सरकार खर्च करेल अशा प्रकारचा अर्थसंकल्प. अनेक कामं झाले. आतापर्यंत 110 करोड रुपयाचे विकास निधीचे कामं आपले झालेले. 110 नाही बाबा, म्हणजे 135 करोड रुपयाचे विकास निधीचे कामं आतापर्यंत महानुभाव पंथासाठी झालेले आहे. मनसरचा प्रस्ताव आहे 25 करोड रुपयाचा. आता येणाऱ्या काळातले प्रस्ताव मनसर आहे, पैठण आहे, मौद्याचा झालेला आहे. एक मनसरला अजून 2 करोडचा झालाय, अजून एक 24 करोड रुपयाचा प्रस्ताव येतो आहे. डाकराम सुकरीचा प्रस्ताव आहे. ओहीच्या देवाला पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेचा अजून प्रस्ताव आहे. सगळे आता ऑन द वे आहे, प्रशासनाकडे चालल्या, मुंबईला चाललेले आहे. जो या ठिकाणी उल्लेख केला चिरडे बाबांनी तो 234 करोड रुपयाचा प्रस्ताव आम्ही सुरुवातीला दिला. पण देवेंद्रजींचं म्हणणं होतं की नाही, संपूर्ण महाराष्ट्रातले 16 जिल्ह्यातले रस्ते आपल्याला कनेक्ट करायचे. आता तो 800 करोड रुपयाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मान्य देवेंद्रजी मंजूर करून आणतात. अष्टजन्म शताब्दी निमित्त भरपूर कामं करायची आपल्याला येणाऱ्या काळामध्ये. हे सगळे कामं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करून घ्यायचे असतील तर आज कृतज्ञतेच्या सोहळ्याच्या माध्यमातून आपण त्यांना जे काही पुष्प देऊ किंवा जी शाल घालू तिथेच थांबलो तर कदाचित कामं पुढच्या काळामध्ये अटकून जाईल. कारण मधल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये आपण बघितलं की सगळेच्या सगळे कामं थांबले होते. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सगळे कामं आपल्याला करून घ्यायचे असतील तर आपल्याला आपला संपूर्ण महाराष्ट्रातले जे 80 लाख ते 1 करोड महानुभाव पंथीय अच्युत गोत्रीय आपण सगळेजण आहोत, यांचा एक सुरात आशीर्वाद देवेंद्रजीच्या पाठीमागे आपण समजा उभा केला तर हे सगळेचे सगळे कामं निश्चितपणे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मार्गी लावता येईल. नागपूरला होते महापूर, नागपूर शहरामध्ये राजकीय त्यांनी आपल्या पंथाला साथ दिली, राजकीय साथ दिली. नागपूरमध्ये जे होईल ते त्यांनी करून दिलं. महाराष्ट्रात आले, महाराष्ट्रामध्ये आपल्याला राजमान्यता मिळवून दिली. पहिल्यांदा अर्थसंकल्पामध्ये नमूद झाल्या आपल्या सगळ्या गोष्टी. महाराष्ट्रामध्ये आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात साथ दिली. राजकारण आहे ते आता त्यांची इच्छा ते महाराष्ट्रात राहतील, महाराष्ट्रातच आहे. पण येणाऱ्या काही वर्षानंतर समजा ते दिल्लीला गेले तर महानुभाव पंथासाठी ते संपूर्ण राष्ट्रामध्ये आपल्यासाठी उभे राहणार. त्यामुळे माझी या कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मोठा आशीर्वाद देवेंद्रजीच्या मागे उभा करायचा आहे. संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक
गावागावात जो कोणी आपला महानुभाव पंथी असेल त्याला आपल्याला सांगण्याची गरज आहे की या पंथाला खऱ्या अर्थाने राजाश्रय जो मिळाला तो देवेंद्रजीच्या माध्यमातून मिळाला आहे. मी तर असं म्हणेल की त्यांचा जन्मच, त्यांचा राजकीय जन्मच आपल्या पंथासाठी झालेला आहे. हे मला या ठिकाणी विशेषत्वाने नमूद करावं वाटतं. आपण सर्वांनी या ठिकाणी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण जमलेलो आहोत. येणाऱ्या काळामध्ये अशीच साथ आपण सगळेजण त्यांच्या मागे उभी करू आणि परत एक वेळा आपल्याला परत ते एक मोठी संधी या कृतज्ञता सोहळ्यासाठी देतील अशी आशा व्यक्त करू, परमेश्वरचरणी प्रार्थना करू आणि परत आपण त्यांचे एक वेळा धन्यवाद मानू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अविनाशजी. आपण खूप मोजक्या शब्दात साहेबांच्या महानुभाव पंथाच्या राजकीय वाटचालीचा इतिहास, या सगळ्या घटना नमूदवार केलेल्या आहेत आणि खरोखर मनास वाटतं की साहेबांचा जन्म महानुभावासाठी झालेला आहे आणि ते शेवटपर्यंत आमच्या महानुभावाच्या सोबत आहे. साहेबांनी अपार कष्ट आमच्या महानुभावांना दिलं. आम्ही मागितलं एक, आम्हाला मिळालं 4. एक आंधळ मागतं 1 डोळा, मिळतात 2 डोळे. खरोखर साहेब आपल्या रूपाने कर्णासारखा दाता आम्हाला लाभलेला आहे. आपल्याला संपूर्ण आयुष्य अतिशय बदलंत प्रकारचं लाभो, आरोग्य लाभो ही प्रभू श्री चक्र स्वामी चरणी विनंती करतो. आणि आजच्या सभेचे अध्यक्ष महानुभावांचे विकास पुरुष कवीश्वर कुलाचार्य आचार्य पर्वत परमपूजनीय पट्टाजी महाराजाचार्य महंत श्री कारंडेकर बाबा साहेबांच्या भाषेत सांगण्यात म्हणजे मोहनदादा यांना विनंती करतो आजच्या प्रसंगाने त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वज्ञ श्री चक्रधर अखिल भारतीय महानुभाव पंथाद्वारे या ठिकाणी कृतज्ञता सोहळा आपण संपन्न करतो आहोत. ज्यांची कृतज्ञता खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी व्यक्त करायची आहे असे आदरणीय सद्यय महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री या शब्दात खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी त्यांचा उल्लेख करणार आहे. आणि असे आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष परमपूज्य परमादरणीय सद्यय कवीश्वर कुळाचार्य विद्वांस बाबाजी फलटण, परमपूज्य परमादरणीय सद्यय उपाध्य कुळाचार्य आदरणीय वर्धनस्थ बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूज्य परमादरणीय सद्यय अखिल विश्व महानुभाव परिषदेचे कार्याध्यक्ष पैठण निवासी आदरणीय महंत श्री शिवलीकर बाबाजी, उपाख्य धाराशिवकर बाबाजी, पारिमांडिल्य कुळाचार्य परमपूज्य आदरणीय सद्यय आचार्य प्रवर जळगाव निवासी आदरणीय श्री बाबा, ज्यांना महाराष्ट्र शासनाने ज्ञानबा तुकोबा हा पुरस्कार दिलेला आहे असे आदरणीय परमपूज्य सद्यय महंत श्री बाबुळगावकर बाबा शास्त्री, या ठिकाणी आदरणीय सद्यय आम्हा सर्वांचं श्रद्धास्थान केवळ या कार्यक्रमासाठी शहाद्यावरून आलेले आदरणीय पूजनीय श्री दादाजी, परमपूज्य आदरणीय सद्यय महंत श्री कापूसतळणीकर बाबाजी, परमपूज्य आदरणीय सद्यय तपस्विनी प्रेमाबाईजी. कारण आता लाडकी बहीण योजना सुरू आहे म्हणून इथं खरं बायांची गर्दी आहे साहेब. आणि देवेंद्रजी म्हटलं की ते दर्दी आहे आणि महानुभावांची वर्दी घालून सगळे इथं बसलेले आहेत. नक्कीच बाहेर अनेकांना सर्दी झाल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या अर्थानं कृतज्ञता इथं आपण व्यक्त करतो आहोत. ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, माझ्या मनात होतं की साहेबांची कुठेतरी कृतज्ञता महानुभाव पंथाने व्यक्त करावी. नागपुरात केलं तर साहेबांना किंबहुना लांब पडेल किंवा इतर जणांना यायसाठी, महाराष्ट्रातल्या तमाम महानुभाव पंथातल्या लोकांना यायसाठी थोडी अडचण होईल. आणि म्हणून हा विषय मी साहेबांशी बोललो त्यावेळेस बाळासाहेब सानप आदरणीय माजी आमदार आदरणीय बाळासाहेब सानप सोबत होते. आदरणीय अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय सद्यय श्री प्रकाश शेठ नन्नावरे, त्याचप्रमाणे आदरणीय सद्यय दिनकरांना नाव घेतलं की लक्षात येईल तुम्हाला सगळ्या कशा ताकदीच्या माणसं आहे ती.
आणि हा विचार मी त्यांच्याजवळ मांडला आणि त्यांनी एकाच मिनिटात सांगितलं, तुम्ही फक्त तारीख घ्या. आणि तारखीच्या मागे मी लागलो. आता मला माहित आहे साहेबांची प्रचंड धावपळ मी बघतो आहे. इतका धावणारा नेता या महाराष्ट्रात कधी जन्माला आला की नाही असा प्रश्न खऱ्या अर्थानं पडतो आहे. आणि अशा वेळेस साहेबांना आम्ही प्रत्येक वेळेस बोलत गेलो. साहेबांनी सांगितलं, हो देतो देतो. मला कारण कळत नव्हतं. मी अविनाशजींना म्हटलं, अविनाशजी आमचे सदैव आमच्या कामामध्ये पाठीशी असतात. आणि अविनाशजींना म्हटलं, ते म्हटलं काहीतरी कारण आहे, लक्षात घ्या, नाही तर पटकन तारीख मिळाली असती. तुम्ही म्हणावं त्यांनी तारीख नाही द्यावी असं होणारच नाही. पण नेमकं ते काय असावं हे मी शोधत होतो. लक्षात आलं की या जगातलं पहिलं मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूरला खऱ्या अर्थानं अधिवेशनात त्यांना जाहीर करायचं होतं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाची तारीख त्यांना द्यायची होती. आणि म्हणून हे सगळे कामं त्यांनी अत्यंत ताकदीनं खऱ्या अर्थानं या महानुभाव पंथासाठी केले. आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे मंडळी, लक्षात ठेवलं पाहिजे. इकडे तिकडे कुठेच बघू नका. बघायचं असेल तर देवेंद्रजीकडे खऱ्या अर्थानं तुम्हाला बघावं लागणार आहे. अविनाशजींनी थोडक्यात सांगितलं एवढे पैसे दिले. अरे पैसे किती दिले बघा ना. मराठी भाषा विद्यापीठासाठी 200 कोटी. आता तुम्ही जर बघितलं तर सर्वज्ञ अष्टजन्म शताब्दी मार्ग कसा आहे लक्षात घ्या मंडळी. धोत्रे येथून समृद्धी महामार्गापासून हिंगोली, पुरणगाव, सावखेडगंगा, सराला बेट, भालगाव, डाक पिंपळगाव, चांगदेव, नागमठाण, अमरापूर, बाजाठाण, देवगाव, चेंडूफळ, हैबतपूर, नेवरगाव, कानडगाव, ममदापूर, बगडी, जामगाव, कायगाव, प्रवरा संगम आणि राष्ट्रीय महामार्गापर्यंत म्हणजे जवळजवळ गेली 200 तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा रस्ता आहे. आणि हा रस्ता 234 कोटीचा. नागपूरमध्ये ज्यावेळेस कार्यक्रम झाला त्यावेळेस ही मागणी देवेंद्रजींना आम्ही केली होती. हरिहरजी पांडे यांनी याचा डीपीआर तयार केला होता. आणि ही मागणी नितीन गडकरी साहेब तिथे होते, देवेंद्रजी नंतर आले, त्यांच्या समोर मांडली. आणि बघता बघता 15च दिवसात मराठवाडा मुक्ती संग्राम या दिनाच्या दिवशी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजीच्या सांगण्यावरून खऱ्या अर्थानं हा महामार्ग मंजूर केलेला आहे. आता 200 ते 234 हे अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेले 5 महत्वाचे तीर्थक्षेत्र, त्याच्यासाठी 78 कोटी. त्यानंतर पैठणचा अजून प्रस्ताव 25 कोटीचा आहे. साहेब बाबा फार डोळे काढतात माझ्यावर, जरा लक्ष द्या. काटोलचाही आहे. त्यानंतर आम्ही तुमचा उपयोग घेऊन गिरीश महाजनांकडून महत्वपूर्ण तीर्थक्षेत्रांना म्हणजे रामसगाव आहे अत्यंत महत्वाचं. साहेब सांगतो, रामसगावला ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस मधात एक औत आहे पाण्याचा, तिकडून बाजूला गोदावरी आहे, या काठावर काही तीर्थक्षेत्र आहे. रामसगाव हे आद्य कवयित्री महदंबेचं गाव आहे. आणि म्हणून इकडचं मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथलं दर्शन घेतल्यानंतर भाविक भक्तांना तो ओत जो आहे तो ओलांडून जावं लागतं. आणि जर तो जायचा नसेल तर 7 किलोमीटरवरून त्या काठावर जावं लागत होतं. अशा वेळेस मी त्या ठिकाणी गेल्यावर मी त्या तराफ्यातून ज्या वेळेस गेलो त्याचे फोटो व्हायरल झाले. आणि या महाराष्ट्राचे आदरणीय श्रद्धेय महंत श्री बाबुळगावकर बाबा शास्त्री यांनी माझ्या मोबाईलवर एक कविता पाठवली. आणि ती कविता त्यांच्यात आणि माझ्यातच आहे. आणि मग ती कविता त्यांनी पाठविल्यानंतर मी विचार केला की नंतर आपण हे देवेंद्रजींना सांगितलं पाहिजे. त्याच ठिकाणाहून मी त्यांना SMS केला, साहेब अशी परिस्थिती आहे. त्यांनी गिरीश भाऊंना फोन केला आणि त्या रामसगावच्या पुलासाठी 2 कोटी रुपये त्याच क्षणाला मंजूर झाले. आज टेंडर प्रक्रियेमध्ये ते काम आहे. काही दिवसात त्याची वर्क ऑर्डर होऊन कामाला सुरुवात होणार आहे.
शिळोना खांडीसाठी 1 कोटी रुपये आपण दिलेत. इथे लाडबाबा आहे मंगरुळसाठी तुम्ही 2 कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेत. आणि कोकणाईसाठी तुम्ही या ठिकाणी 6.5 कोटी रुपये खऱ्या अर्थानं नाशिकमध्ये दिलेले आहेत पर्यटन विभागाकडून. आणि अनेक प्रस्ताव खऱ्या अर्थानं अजून आहेत. मी तुम्हाला दाखवलं. तुम्ही म्हटलं मी गिरीश भाऊंशी बोललो. तुम्ही म्हटलं की कामं झाली याची खऱ्या अर्थानं गॅरंटी आम्हा सर्वांना या ठिकाणी आलेली आहे. आणि म्हणून तेही काम होईल. अत्यंत महत्वपूर्ण काम नांदेडचं होतं साहेब मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री असताना साहेबांनी त्या ठिकाणी मिटिंग लावली. कमिशनरला बोलवलं, पोलीस कमिशनरांना बोलवलं. आम्ही साहेबांना सांगितलं की साहेब अत्यंत महत्वपूर्ण असं तीर्थक्षेत्र आहे, नदीच्या पात्रात आहे. प्रश्न निर्माण झाला. काही एका वर्गाचा त्रास त्या ठिकाणी आम्हाला व्हायला सुरुवात झाली. आणि मग ज्यावेळेस साहेबांनी तो विचार त्या ठिकाणी कलेक्टर समोर सगळ्यांसमोर ऐकून घेतला आणि आम्ही त्या ठिकाणी साहेबांना सांगितलं की साहेब त्या ठिकाणी तीर्थवंदनाला आम्हाला जाता आलं पाहिजे. आणि म्हणून त्याच क्षणाला कायमस्वरूपी पोलीस चौकीची व्यवस्था त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांनी केली. आणि आज आपण त्या ठिकाणी जातो आहोत. त्याही कामासाठी इथं कानेराज बाबा असतील, या ठिकाणी गोपीराज बाबा असतील, पायगण बाबा असतील, एलेराज बाबा असतील, परशराज बाबा असतील, लाडक्याचे नगेंद्र व्यास बाबा असतील, ही सर्व मंडळी नांदेडवरून आलेली आहे साहेब या कामासाठी. आणि तुम्ही उदार अंतकरणानं 22 कोटी रुपये त्या तीर्थक्षेत्राला, त्या गोरक्षणच्या स्थानाला संरक्षित करण्यासाठी त्या नदीच्या पात्रात दिले. हेही खऱ्या अर्थानं काम तुम्ही या महानुभावांचं या ठिकाणी केलेलं आहे. अत्यंत महत्वपूर्ण असलेलं ते काम. साहेब अजून काही मला तुमच्याशी या ठिकाणी संवाद साधायचा आहे. कृतज्ञता असल्यावर बोलू नये, मागू तर अजिबात नाही. हा संकेत आपण खऱ्या अर्थानं पाळला पाहिजे. भरपूर दिलं तुम्ही, 500 कोटीच्या जवळ खऱ्या अर्थानं असं सांगता येणार नाही. बातमी वेगळीच येईल उद्या. इतके पैसे खऱ्या अर्थानं तुम्ही दिले. आम्हाला खऱ्या अर्थानं ते आतापर्यंत आमचा विचार केला गेला नव्हता. 70 वर्ष खऱ्या अर्थानं झालेत. आमदार खासदारांनी निधी टाकला असेल त्या ठिकाणी, पण अर्थसंकल्पामध्ये कधीच महानुभावांचा विचार केला गेला नाही. आणि तो करण्यासाठी या महाराष्ट्रात देवेंद्रजींना जन्म घ्यावा लागला. आणि त्यांच्या मुखातून खऱ्या अर्थानं अर्थसंकल्पात त्या तीर्थक्षेत्रांचं अष्टजन्म शताब्दीच्या निमित्तानं काय गंमत आहे. अवतार दिन महाराष्ट्रात साजरा झाला पाहिजे. हरिहर पांडेंनी माझ्याकडे मांडलेला तो विचार होता आणि त्या विचाराच्या मागे आम्ही लागलो. आणि शेवटी ज्यावेळेस नायंबाज बाबांचा नागपूरला कार्यक्रम होता, साहेब 10 मिनिटासाठी त्या कार्यक्रमाला आले होते. हरिहरनी सांगितलं की आज बोला, मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर फाईल आहे, पटकन सही होऊन GR निघून जाईल. आणि त्याच क्षणाला मी देवेंद्रजींना सांगितलं की आजच बोलावं लागतं. आणि त्यांनी त्याच क्षणाला तिथून फोन लावला, मुख्यमंत्र्यांना लावला. तुमच्या टेबलवर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूच्या अवतार दिनाची महाराष्ट्रभर साजरा करणारी फाईल तुमच्याकडे आहे, त्याच्यावर सही करा. आणि त्याच क्षणाला सही झाली आणि त्याच क्षणाला GR निघाला. आणि संपूर्ण शासकीय ऑफिस असतील, शाळा असतील, महाविद्यालय असतील, या सगळ्यामध्ये खऱ्या अर्थानं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा अवतार दिन साजरा झाला. त्याही पेक्षा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आणि देवेंद्रजीच्या निवासस्थानी ज्यावेळेस स्वामींना पुष्पार्चन करण्यात आलं, यापेक्षा काही आम्हाला मोठं नव्हतं साहेब. कधी असं घडलंच नाही. ते खऱ्या अर्थानं तुम्ही घडवून दाखवलं. म्हणून ही सगळी महानुभाव या ठिकाणी तुम्हाला कृतज्ञता खऱ्या अर्थानं व्यक्त करते आहे. आणि म्हणून हा सोहळा आम्ही त्या निमित्तानं आयोजित केलेला आहे. महानुभाव पंथाच्या स्थान नोंदणी व सुरक्षतेसाठी महत्वपूर्ण निर्णय झाले. बरेच महानुभावांना माहीत नसतील,
महानुभाव पंथाच्या स्थान नोंदणी व सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासनाने तीर्थस्थान असलेल्या 16 जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत की तिथले सगळे जी स्थानं असेल त्याची नोंदणी झाली पाहिजे. प्रचंड काम खऱ्या अर्थानं या दिवसामध्ये देवेंद्रजीकडून खऱ्या अर्थानं झालेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. साहेब, आपण जे खऱ्या अर्थानं काम या महाराष्ट्रात केलं, महाराष्ट्रातच काय भारतातला महानुभाव पंथाचा उपासक कधी तुम्हाला विसरू शकणार नाही. अविनाशजी बोलले, त्यांनी उद्याचं सांगितलं, अरे देवेंद्रजी जातील तर आमचं काळीज निघून जाईल. महाराष्ट्रातच ते असावे, दिल्लीला महाराष्ट्रात खेचून आणण्याची ताकद देवेंद्रजीत आहे, त्यांना दिल्लीत पाठवण्याची आवश्यकता सुद्धा नाही. तेच दिल्लीला खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात आणू शकतात. आणि म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की साहेब, पोईचा देव आहे आपलं, नेहमी त्याच्यावर चर्चा होत असते. आज तुमच्या समोर एका तपस्विनी भगिनींनी पोईच्या देवाहून आली, बीडवरून, आणि तो ते निवेदन तुम्हाला दिलं. मला वाटतं तपस्विनी अनुताई पात्रीकर आहेत त्या. साहेब, त्या ठिकाणी गिट्टी क्रेशर आहे, ते आपले कुठेच संबंध जुळत नाही अशा व्यक्तींचा आहे, लक्षात घ्या. इतका प्रचंड त्रास आहे त्याचा की त्या ठिकाणी असलेल्या सगळ्या आश्रमांना इतकी धूळ उडते. मी तिथे गेलो, इतकी धूळ उडते. महाराष्ट्रभरातले येणारे भाविक भक्त आणि ती धूळ, आणि त्या ठिकाणी जे स्फोट करून खऱ्या अर्थानं ते काढल्या जातं, त्यामुळे बसणारे आश्रमांना आणि त्या ठिकाणी असलेल्या मंदिरांना हादरे बसतात. याचा विचार प्रामुख्यानं खऱ्या अर्थानं झाला पाहिजे. आणि त्या ठिकाणी असलेले आश्रमवासी असतील, गाववासी असतील, येणारे जे भाविक भक्त असतील, ते खऱ्या अर्थानं त्या सगळ्या व्यथेपासून खऱ्या अर्थानं त्यांची ती व्यथा दूर झाली पाहिजे. पाणी पुरवठाही तिथे नाही. साहेब, गंमत आहे, 800 वर्षापूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू त्या ठिकाणी गेले, तिथे पानपोई होती. आज महाराष्ट्रातले भक्त ज्या वेळेस तिथे येतात, तिथं पाणी पिण्यासाठी नाही. आणि म्हणून आपण मागच्याही वेळेस बोललो होतो की तिथं पाणी पुरवठा योजना मंजूर झाली पाहिजे. पण जिल्हाधिकारी, जिल्ह्याचे शिओ जे होते, त्यांनी तो प्रस्ताव का पाठवला नाही मला कळलं नाही. आता तेच कलेक्टर आहेत त्या ठिकाणी, आणि म्हणून त्याकडे खऱ्या अर्थानं लक्ष देऊन ती पाणी पुरवठा योजना खऱ्या अर्थानं मंजूर झाली पाहिजे, हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याचबरोबर अहमदनगर येथील स्मशानभूमीच्या संबंधात तपस्विनी आदरणीय पूनमबाईजींनी तुम्हाला एक निवेदन दिलं. त्या नगरवरून या ठिकाणी आल्या आणि त्यांनी ते निवेदन दिलं. स्मशानभूमीला कंपाऊंडचा जरा प्रॉब्लेम आहे आणि रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. नक्कीच आपण त्याकडे लक्ष घालाल. यापूर्वी सुद्धा त्रास होता, तो तिथलाच तुम्ही दूर केला, तुमच्या फोननी तो दूर झाला होता. पण अजून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला लक्ष घालावं लागणार आहे. मौदा या ठिकाणी कालच 2 कोटी रुपये आपल्याच मतदारसंघात मौदा येतं, आणि त्या मौद्याच्या विकासासाठी 2 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी कालच मंजूर केल्याचं पत्र खऱ्या अर्थानं माझ्या व्हॉट्सअपवर त्यांनी पाठवलेलं आहे. अशी प्रचंड काम खऱ्या अर्थानं केलेली आहे. रिद्धपूर, जाळीचा देव, पोईचा देव, भिष्णूर, पंचाळेश्वर अशा ठिकाणी खऱ्या अर्थानं ती सगळी कामं त्या ठिकाणी झालेली आहेत. विषय गुजरातचा आहे आणि पंतप्रधान गुजरातचे आहे, आणि त्यांचं तुमचं शक्य आहे असं मी ऐकलं. तुम्ही कानात बोलले की काम होतं. आणि म्हणून गुजरातमधील जे आमचं श्री चक्रधर स्वामींचं जन्मस्थान आहे, ते जन्मस्थान त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पुरातत्व विभागानं खऱ्या अर्थानं ताब्यात घेतलं असून तिथं मदरसा चालतो. जाणाऱ्या भाविक भक्तांना जाता येत नाही. गेलं की तुम्ही कशासाठी आलात, काय आलेत, बाहेर निघा. प्रचंड भक्तांना त्रास त्या ठिकाणी साजरा करावा लागतो. यावेळेस
पूज्य तपस्विनी आमच्या औरंगाबादच्या आत्या ज्यांना नागराज बाबा ही मंती प्रतिष्ठा आहे, त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी यावर्षी श्री चक्रधर अवतार दिनाच्या दिवशी भव्य संत संमेलन घेतलं होतं. अन्य सगळ्याच समाजाचे संत त्या ठिकाणी उपस्थित झाले होते. तिथेही हा मुद्दा खऱ्या अर्थानं मांडला गेला. आम्ही त्या ठिकाणी गुजरातमध्ये घेतलेलं जे संमेलन होतं त्या संमेलनातही मांडला होता. दिनकर अण्णांनी हा विषय त्या ठिकाणी आलेल्या 2 लाख लोकांसमोर मांडला होता. आणि म्हणून याकडे लक्ष घालणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि रिद्धपूरचा तो प्रश्न तुम्हाला माहीत आहे. मुख्य आमचं जे स्थान आहे ते स्थान मस्जिदमध्ये आहे. आता किती दिवस आम्ही ते सहन करावं. आणि म्हणून तुम्ही फक्त शब्द टाका, आम्ही त्यांना वेगळी जागा देऊ, त्यांना आम्ही देऊ जागा, पंथातर्फे आम्ही त्यांना दुसरी जागा घेऊन देऊ. तुम्ही फक्त तेवढं ते मुक्त करण्याचा प्रयत्न जर खऱ्या अर्थानं झाला पाहिजे एवढं मी मागतो. मी खऱ्या अर्थानं अपराध करतो आहे. कृतज्ञतेच्या दिवशी काहीही मागू नये, फक्त कृतज्ञता व्यक्त करावी. पण आता तुम्ही दिसले की मला मागितल्याशिवाय राहत नाही, कारण प्रचंड प्रश्न आहेत या लोकांची. मी तुमच्यापर्यंत घेऊन येतो विकास पुरुष. मी संत माणूस आहे. मी विकास पुरुष नाही. विकास पुरुष ते आहेत स्वतः या संप्रदायाचे, हे लक्षात घ्या. मी काय केलं हो? काहीच केलं नाही. तुम्हा सर्वांच्या ज्या भावना आहेत त्या भावना फक्त तुमच्या ऐकल्या आणि मी त्या देवेंद्रजी समोर मांडल्या आणि त्यांनी त्या खऱ्या अर्थानं पुऱ्या केलेल्या आहेत, पूर्ण केलेल्या आहेत. मी काहीच केलेलं नाही, हे मी या ठिकाणी सांगतो. मी जास्त वेळ घेणार नाही. मला माहित आहे तुम्हाला जायचं आहे. कार्यक्रम झाला की आपल्याला चाही घ्यायचा आहे सोबत आणि पुढचा प्रवास खऱ्या अर्थानं तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. ह्या सगळे विषय खऱ्या अर्थानं झाले आहे. तुम्ही पळसकर साहेबांजवळ द्या, सगळे मार्गी लागतात. आणि औरंगाबाद गंगापूर या स्थानातही साहेब काय आहे आता मला काही कळत नाही. आम्ही 800 वर्षापासून स्वामी गेले, सगळ्या जमिनी ते जर असेल तर आता काय झालं, तिथं एक वेगळ्या पंथीयांची स्मशानभूमी झाली आणि बघता बघता ते जे दफन आहे ना ते त्या मंदिराच्या म्हणजे जे मुख्य आहे त्याच्यापर्यंत ते खऱ्या अर्थानं सुरू आहे गंगापूरला. बम आमदार आहेत तिथले. मी 2 वेळेस त्यांच्याशी बोललो. लक्ष द्या, आपणही त्यांना सांगा आणि त्याच्यातही काही मार्ग निघेल तर तो तुम्ही नक्कीच काढता. मला माहित आहे तुम्ही थोडंसं स्मित हसले का मी समजून जातो प्रश्न सुटला. साहेब जर गंभीर बसले तर मी म्हणत असतो की जरा आता ते अविनाशजींनाही चांगलं माहीत आहे. अविनाशजी ठाकरे आणि साहेब दोघंही अत्यंत जवळचे स्नेहसंबंध असलेले आहे. आमचे तर आहेच आहे. आता तुम्ही ऐकलं, आम्ही पाहिलं की महापौर होते साहेब. मी पहिला महाराष्ट्रातला आमदार झाल्यानंतर साहेबांना पाहिलं आणि चिंच भवांच्या दत्त जयंतीच्या कार्यक्रमाला साहेब सायकलनी आले होते. ते चित्र आजही खऱ्या अर्थानं डोळ्यात आठवतं. झिंगाबाई टाकळी असेल, चिंच भवन असेल, ही सगळी उपदेशी मंडळी साहेबांच्या संपर्कात आहे. इथं नरेंद्र आमधरे आलेले आहेत, आमचे रविभाऊ तिखे आलेले आहेत. ही सगळी मंडळी नागपूरहूनही आली साहेब. इथून नागपूरहून ती मंडळी पोहोचली या कृतज्ञता सोहळ्यासाठी. पण सांगतो साहेब, आम्ही कमी पडलो या सोहळ्याला. हॉल मोठा पाहिजे होता. देवेंद्रजी आले की इंद्रमुठी गडबड करतो, तो लगेच बरसायला सुरुवात करतो. इतकं प्रेम खऱ्या अर्थानं आहे आणि तो येणंही महत्वाचं आहे. तो आला की कुठलाही कार्यक्रम पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला समाधान खऱ्या अर्थानं मिळत नसतं. आणि म्हणून मोठ्या याच्यात हा कार्यक्रम व्हावा. प्रचंड त्रास इथे आलेल्या लोकांना झालेला आहे. बाहेरही लोक असतील. मी सर्वांची क्षमा मागेल की खऱ्या अर्थानं आम्ही कमी पडलो. तुम्ही प्रचंड बाहेरही उभा आहात. अनेकांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्रास झाला असेल. मी सर्वांची क्षमा मागतो. यानंतर खऱ्या अर्थानं कृतज्ञता आपण सर्व संतांच्या वतीनं साहेबांची या ठिकाणी आपण व्यक्त करू. आणि मी साहेबांना सांगेल की साहेब हे दुसरे तिसरे कुणी नाही. महाराष्ट्रभर असलेले महानुभाव, त्यांचे उपासक, त्यांचे नातेवाईक हे सगळे
तुमचेच आहे याची ग्वाही सर्वांच्या साक्षीनं देतो. लांबलेल्या विचारांना थांबवतो. दंडवत प्रणाम. धन्यवाद साहेब. आपण नाही बोलला, आपल्या वाणीने सगळा महावा पंथ बोलला. हा महावा पंथ ठरलेला आहे की आदरणीय फडणवीस साहेबांपर्यंत जर काही द्यायचं असेल ना, अगोदर पूजनीय श्री मोहनदादांच्या कानात सांगावं आणि ते तिथपर्यंत पोहोचतं. सज्जन, कुणी आता निवेदन देण्याचा प्रयत्न करू नका, ज्यासाठी साहेबांना आपण त्रास दिलेला आहे. नंतर निवेदन देण्यासाठी वेळ मिळणार आहे. 10 मिनिट आपल्यासाठी राखून ठेवलेला आहे, परंतु या कार्यक्रमात आपण व्यत्यय आणू नये ही आपल्याला विनंती आहे. आणि आता येथे आपण सर्वजण कृतज्ञता म्हणून आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, आता सर्वांच्या तोंडात तो शब्द आहे, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महावरा जे दिलं त्यातून थोड्याशा त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा कृतज्ञता सोहळा संपन्न करत आहोत. सोप्या शब्दात सांगायचं तर बंधू आणि भगिनींनो, आमच्या भगिनींचे लाडके देवा भाऊ आज देवासारखे आमच्या कार्यक्रमासाठी आले, त्यांना धन्यवाद देतो आणि साहेबांना विनंती करतो आहे, आमच्याकडनं होणारा हा अल्पसा जो आपला कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने सत्कार आहे, त्या सत्काराचा आपण स्वीकार करावा. त्यासाठी पुढे येत आहे सत्कार करण्यासाठी माननीय या कार्यक्रमाचे आयोजक श्री आमदार बाळासाहेब सानप, श्री प्रकाश शेठ ननावरे, श्री राजेंद्रजी जायभावे आणि दिनकरांना पाटील सोबत आहे. परमपूज्य महंत श्री पिढे बाबा, महंत श्री सुकेनेकर बाबांना विनंती आहे, बाबा आपणही पुढे जा. जिल्ह्याच्या वतीने सुकेनेकर बाबा, गर्दी करू नका, शांतता. एक महत्वाचा क्षण प्रत्येकाने आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवावा आणि कायमचा आठवावा, अशा प्रकारचा क्षण आहे हा सोहळा. कोणा मंत्र्यांचा नाही हा सोहळा, कोणा आमदाराचा नाही, खासदारांचा नाही, हा सोहळा आपल्या अंतःकरणामध्ये ज्यांनी कायमचं स्थान निर्माण केलेलं आहे त्या आपल्या अंतःकरणाचा तुकड्याचा हा सोहळा आहे. आणि त्यासाठी आपण सर्वजण शांततेने या संपूर्ण कार्यासाठी सहकार्य करावी विनंती आहे. जे सत्कार सोहळ्यासाठी थांबलेले आहेत त्यांना विनंती, थोडे बाजूला व्हा. सर्वांना सत्कार पाहू द्या. सत्काराचं स्वरूप आहे मानाचा फेटा, मानपत्र, मानचिन्ह आणि मोत्याची माळ. मोती जसे तेजस्वी असतात तसं साहेबांचं कार्य तेजस्वी आहे, हे त्याचे पण सदैव टिकावं हीच आपली प्रार्थना आहे. साहेब धन्यवाद. आपण आपल्या कार्याचा, आपल्या गुणांचा सत्कार करण्याची आम्हाला संधी दिली, येथे आलात आणि एक वेगळ्या प्रकारचा उत्साह महापंथांच्या मध्ये एक आत्मविश्वासाने आपण निर्माण करून दिलेला आहे. आपल्या या आगमनाबद्दल, आपण उदार अंतःकरणाने स्वीकारलेल्या या सत्कार सोहळ्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद. दंडवत प्रणाम. दंडवत दंडवत दंडवत. शांतता. आणि आता सर्वांना अनुमती, ज्यांना मोबाईलवर फोटो घ्यायचे असेल त्यांनी घ्या. सर्वांना अनुमती. ज्यांना मोबाईलवर हा सोहळा कायमचा छायाचित्रामध्ये अंकित करायचा त्यांना परवानगी. वैयक्तिक सत्कारासाठी कुणी येऊ नका. वैयक्तिक सत्कारांना नंतर आम्ही वेळ दिलेला आहे, स्वतंत्र यादी केलेली आहे. त्याप्रमाणे वैयक्तिक सत्कार करण्याला आता कोणी येऊ नका ही विनंती आहे. शांतता. आपल्या लाडक्या देवेंद्रजी फडणवीस यांचा आपण सत्कार करत आहोत, तो तेवढाच आदराने, तेवढा दर्जेदार पद्धतीने आणि शांततेने संपूर्ण व्हावा ही आपल्या सर्वांना विनंती. गर्दी करू नका, गर्दी करू नका बंधूंनो. कमीत कमी
समोर बसलेल्या सर्वांना हा सत्कार सोहळा बघू द्या. थोडे बाजूला सत्कार करणारे मंचावरच्या सत्कारासाठी आलेल्यांना विनंती आहे, आपण थोडे जागे सरका. समोर बसलेल्या हजारो त्याची वाट पाहत आहे, आपण बाजूला सरका. बाजूला सरका. शांतता उलट वाहणारा आपलं प्रेम प्रेमाचा नाता आपण थोडा आटोक्या घ्या, थोडा संयम पाळला विनंती आहे. वैयक्तिक सरकार नाही, एक मिनिट दादाजी, एक वैयक्तिक सरकार आता नाही, एक अंतर. सर्वांना विनंती आहे, प्रत्येकाला सरकार करायला संधी मिळणार आहे. आदरणीय साहेबांचं भाषण झालं की त्यानंतर आभार आणि आभाराचं वैयक्तिक सत्कार सुरू होतील. निवेदनं स्वीकारली जातील. सत्कार थांबवा. विनंती, सत्काराला विराम. खाली बसा सर्वांनी. सर्व मान्यवरांना विनंती आहे, थांबा. आता मी नाही म्हणू शकत, त्याच्या लाडक्या भगिनी आलेल्या आहेत. देवेंद्र साहेब आपण आता भगिनीने प्रत्यक्ष माझी कसं ओके बस. आणि आता आपल्या सर्वांच्या वतीने ज्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता सोहळा व्यक्त केलेला आहे ते आपले सर्वांचे लाडके माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. साहेबांना विनंती करतो, या प्रसंगाच्या निमित्ताने साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. साहेबांना विनंती आहे, साहेबांनी आपले विचार व्यक्त करावे. मंचावर त्यांना विनंती, बाजूला आहे, या इकडे विनंती करू नका. चला साईडला सगळे सुरक्षा यंत्रणा. वैयक्तिक सत्कार नंतर होतील. माझ्याकडे यादी मी घोषित करणार आहे. थांबा. शांतता आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की अखिल भारतीय महानुभाव पंथातर्फे आयोजित या कृतज्ञता सोहळ्यामध्ये आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूजनीय श्री कारंजेकर बाबा, आमचे मोहनदादा, परमपूजनीय सुकेश्वर बाबा, परमपूजनीय श्री चिरडे बाबा, परमपूजनीय शेवलीकर बाबा, परमपूजनीय श्री आंबेकर बाबा, परमपूजनीय श्री खेडकर बाबा, परमपूजनीय श्री नागराज बाबा, परमपूजनीय श्री राजभर बाबा, परमपूजनीय श्री चिंचोलीकर बाबा, परमपूजनीय श्री सातारकर बाबा, परमपूजनीय श्री विध्वंस बाबा, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले माजी आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमाताई हिरे, आमदार देवेनेते फरांदे, आमदार राहुल ढिकले, भारतीताई पवार, प्रशांतजी जाधव, बापूजी घडामोडे, नाना करपे, दिनकर अण्णा पाटील, आपल्या या समितीचे अध्यक्ष प्रकाश ननावरे, त्याचप्रमाणे या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले माझे मित्र अविनाश ठाकरे, या आयोजन समितीचे श्री राजेंद्र जायभाई, प्रभाकर भोजने, उदय सांगळे, मच्छिंद्र सानप, तानाजी आंधळे, अरुण महानुभाव, नंदू हांडे, अनिल जाधव, शरद घुगे,
शीलाताई सानप, ननावरेताई शीतलताई सागळे, या ठिकाणी उपस्थित सर्व संत महंत आचार्य, सर्व शक्ती स्वरूपा तपस्विनी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना मी दंडवत करतो. आज खरं म्हणजे आपण कृतज्ञता सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि कारंजेकर बाबा मगाशी म्हणत होते, ही गोष्ट खरी आहे की गेले वर्षभर सातत्याने ही सर्व मंडळी, मग बाळासाहेब असतील, ननावरेजी असतील, दिनकरण्णा असतील, बाबांसोबत माझ्याकडे यायचे की आम्हाला कृतज्ञता सोहळा घ्यायचा आहे आणि मी काही ना काही कारणाने टाळायचो. कारण जीवनामध्ये पहिलेपासून एक मंत्र ठरवलाय की आपण एखादं काम करतो ते आपलं कर्तव्य असतं आणि ते कर्तव्य पूर्ण केला तर सत्कार घ्यायचा नाही. ज्यावेळी आपल्याला असं वाटेल की खरोखर एखादं सत्कार्य आपण करू शकलो त्या दिवशी आपण सत्कार घ्यायचा. आणि म्हणून मी सत्काराचा कार्यक्रम कोणी म्हटला की अनेक वेळा काही ना काही कारण सांगतो आणि तो कार्यक्रम थोडासा टाळत असतो. पण या सर्व मंडळीचा आग्रह होता आणि त्यात मला त्यांनी सांगितलं की हा सत्कार जो आम्ही करणार आहे, कृतज्ञता सोहळा आहे, हा केवळ समाजातल्या सगळ्या लोकांचा सोहळा नाहीये, तर संपूर्ण महाराष्ट्रातले आमचे संत महंत आचार्य, आमच्या या ठिकाणी जेवढे आमच्या पंथातले सगळे प्रमुख लोक आहेत हे सगळे या ठिकाणी येणार आहेत आणि ते सगळे मिळून तुमचा हा कृतज्ञता सोहळा पार पडणार आहेत. सर्व तपस्विनी येणार आहेत. तर मला देखील मोह झाला की इतका मोठा अशा प्रकारचा समाज आणि समाजातली ही एक आध्यात्मिक सज्जन शक्ती ही एकत्रित येत असेल आणि त्या सज्जन शक्तीचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळत असेल तर आपण जरूर त्याच्याकरता गेलं पाहिजे. त्यामुळे तुमच्याकरता हा कृतज्ञता सोहळा आहे, माझ्याकरता आशीर्वाद ग्रहण करण्याचा सोहळा आहे. खरं तर मगाशी उल्लेख झाला की गेले 30-32 वर्ष सातत्याने महानुभाव पंथाशी माझा अतिशय जवळचा संबंध आला. अनेक कार्यक्रमांना हजर राहता आलं, अनेक लोकांशी जवळचे संबंध आले. मगाशी अविनाशजी ठाकरे सांगत होते की अनेक मंदिरांना देखील त्यांनी मी भेटी दिल्या, अनेक कार्यक्रमात आम्ही सोबत राहिलो. त्यामुळे महानुभाव पंथाशी, महानुभाव पंथाच्या कार्याशी अतिशय जवळची ओळख होती आणि वर्षानुवर्ष मी पाहत होतो की अतिशय निस्वार्थ भावनेने आमच्या महानुभाव पंथाचे लोक समाजामध्ये काम करताना दिसतात. खरं तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ज्यावेळी या पंथाच्या माध्यमातून समाजाचं एकत्रीकरण केलं, तो काळ जर आपण बघितला तर आपल्या धर्मावर, आपल्या संस्कृतीवर, आपल्या विचारावर, आपल्या ईश्वरावर एक फार मोठं आक्रमण चाललेलं होतं. एक फार मोठ्या संकटाचा सामना आम्ही करत होतो आणि या संकटाचा सामना करताना आमच्याही समाजाची परिस्थिती अशी होती की समाज खंडित होता, विखंडित होता, दुभंगलेला होता. समाजामध्ये विषमता होती. एका विचारानं पुढे जाण्याची मानसिकता ही समाजामध्ये पाहायला मिळत नव्हती. ज्या विषमतेने आम्हाला घेरलं होतं ती विषमताच हळूहळू आम्हाला गुलाम बनवत होती. अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये 800 वर्षापूर्वी समाजातल्या विविध घटकांना एकत्रित करून त्या ठिकाणी एक सन्मार्ग दाखवण्याचं काम हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केलं
एक असा समाज जो सश्रद्ध आहे पण अंधश्रद्धेवर विचार करत नाही किंवा अंधश्रद्धा नाही आहे. एक असा समाज जो खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सज्जन शक्ती तयार करतो. एक असा समाज जो आपल्या संस्कृतीचं पावित्र्य पाळतो. एक असा समाज जो खऱ्या अर्थानं कुठल्याही प्रकारचा जातीभेद पाळत नाही. अशा प्रकारचा समाज निर्माण करण्याचं कार्य हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सुरू केलं आणि त्यातूनच एक मोठी विचाराची बैठक तयार व्हायला लागली. आपल्याला याची कल्पना आहे की मराठीतला आद्य ग्रंथ लिहिला गेला आणि त्यानंतर इतकं मोठं साहित्य, संत साहित्य असेल, विचारधन असेल, हे इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तयार झालं. शेवटी समाज जो तयार होतो हा मातीच्या भिंतींनी तयार होत नाही. मातीच्या भिंती तर आवश्यक असतातच, पण त्या मातीच्या भिंतींमध्ये जो विचार असतो तो विचार खऱ्या अर्थानं समाज घडवत असतो. आणि तो विचार या ठिकाणी महाराष्ट्राला आणि त्यानंतर संपूर्ण देशाला अगदी अटकेपार, जसं आपण म्हणतो तसं अटकेपार हा विचार नेण्याचं काम आमच्या महानुभाव पंथांनी केलं. आणि म्हणूनच आज आपण पाहतो की इतका मोठा समाज आहे, पण कुठेही आपल्याला या समाजाच्या माध्यमातून खूप मागण्या आहेत, मोर्चे आहेत, काहीतरी चाललेलं आहे असं कधीच दिसत नाही. खरं म्हणजे समाजाला इतक्या अडचणींचा सामना करावा लागला. जवळजवळ सगळ्या महत्वाच्या तीर्थस्थळावर त्या ठिकाणी अतिक्रमण झाली, स्मशानभूमीवर अतिक्रमण झाली, वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्यात आला. पण या सगळ्या परिस्थितीतही आपली शक्ती ही, आपलं जे काही बळ होतं, आत्मबळ होतं, ते आत्मबळ, आपली आध्यात्मिक शक्ती ही आपण कधीच कमी होऊ दिली नाही. आणि म्हणूनच आज आपण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये, महाराष्ट्रात तर मी असं म्हणेन कुठल्याही जिल्ह्यात जा, कुठल्याही तालुक्यात जा, कुठल्याही गावात जा, तुम्हाला महानुभाव त्या ठिकाणी सापडतात. ही खऱ्या अर्थानं आपली शक्ती आहे, ही आपली ताकद आहे. आणि म्हणूनच ज्यावेळी ज्या ठिकाणी मराठीचा आद्य ग्रंथ लिहिला गेला त्याच ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ झालं पाहिजे हा प्रयत्न आपण सुरू केला. आणि त्या संदर्भात आपण एक समिती देखील तयार केली. समितीने आपल्याला एक त्या संदर्भातला पॉझिटिव्ह अहवाल देखील दिला. दुर्दैवाने अहवाल आणि सरकार गेलं आणि सरकार गेल्यानंतर तो अहवाल भाषणात गुंडाळण्यात आला आणि सभागृहात घोषणा करण्यात आली की मराठी विद्यापीठ तर होणार, पण ते मुंबईमध्ये होणार. पण सुदैवाने मला असं वाटतं की श्री चक्रधर स्वामींचा आशीर्वादच आपल्या पाठीशी होता की पुन्हा एकदा आपलं सरकार आलं आणि त्यानंतर आम्ही तो अहवाल बाहेर काढला. खरं म्हणजे मोहनदादांना माहिती आहे, तेच सारखा फॉलोअप या सगळ्या गोष्टीचा करतात. त्याच्यामुळे आम्ही तो अहवाल बाहेर काढला आणि मी ठणकावून सांगितलं मुंबईमध्ये 100 विद्यापीठ आहेत, पण ज्या ठिकाणी मराठीचा सन्मान झाला, ज्या ठिकाणी मराठीचा आद्य ग्रंथ लिहिला गेला, ज्या ठिकाणी मराठीचं इतकं मोठं साहित्य तयार झालं आणि ज्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मराठीचा सन्मान करायला आपल्याला शिकवलं, त्या रुद्धपूरलाच मराठी भाषा विद्यापीठ झालं पाहिजे. आणि आपण ते मराठी भाषा विद्यापीठ त्या ठिकाणी केलं. खरं म्हणजे किती अडचणी, कुलगुरूच्या नेमणुकीत अडचणी आल्या. पण एक गोष्ट आहे, म्हणजे आम्ही लहानपणी चांदोबामध्ये विक्रम आणि वेताळाची गोष्ट वाचायचो. आपल्यापैकी अनेकांनी वाचली असेल की ते कधी हार त्या ठिकाणी विक्रमाने मानलीच नाही, ते आपलं चालतच राहायचे. तशाच प्रकारचं आमचे सगळे मोहनदादा आणि आमची सगळी मंडळी आहे, हे हारच मानत नाही. हे इतका पाठपुरावा बरोबर करत असतात त्याचा की शेवटी त्यातनं मार्ग काढून त्या ठिकाणी नेमणूक झाली. आता त्याचे ऍडमिशन झाले. माझी एकच इच्छा या निमित्ताने आहे की आता तर ठीक आहे, आपण छोट्या ठिकाणी हे चालू करू, पण शेवटी महाराष्ट्र
आणि मराठी भाषा ही आपल्याकरता स्वाभिमानाची गोष्ट आहे. मराठी भाषा ही इतकी जुनी भाषा आहे की ज्या भाषेनं अलौकिक अशा प्रकारचं साहित्य आणि विचार आपल्याला दिलेले आहेत. त्यामुळे रिद्धपूरला जे मराठी भाषा विद्यापीठ आपण करू ते पाहण्याकरता देशभरातनं लोक आले पाहिजे, असं सुंदर आपल्याला विद्यापीठ करायचं आहे. जागेच्या अडचणी आहेत त्याही आपण दूर करतोय, सगळं करू, पण कुठेही कॉम्प्रोमाइज करायचं नाही आपल्याला. आपण आपला एक बोर्ड लागलेला आहे, एक विद्यापीठ आहे, यात समाधान म्हणून आपलं चालणार नाही. आणि मी याकरता आपल्या सर्वांना सांगतोय की आम्ही राजकीय लोक आहोत. आम्ही एक काम झालं की दुसऱ्या मार्गाने निघून जातो, दुसरं काम सुरू करतो. पण तुमची तुतारी जर राहिली आमच्या पाठीशी, बैलाला मारतात ना तसं आमचं काम आहे, तशी तुमची तुतारी जर आमच्या पाठीशी राहिली, तुतारी म्हणजे पवार साहेबांची नाही हा, तर निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की येत्या 5 वर्षामध्ये अतिशय अप्रतिम अशा प्रकारच्या विद्यापीठाची इमारत ही रिद्धपूरला आपण तयार करून दाखवू आणि लोक ती पाहायला येतील. मगाशी मी येण्याच्या पूर्वी मला अविनाशजींनी सांगितलं की या ठिकाणी आपल्या साहित्याच्या डिजिटायझेशनचा विषय हा बाबांनी मांडला. मी आपल्याला सांगतो की आपल्या या विद्यापीठाच्या माध्यमातूनच संपूर्ण डिजिटायझेशन आपण करू, त्याकरता निधी आपण उपलब्ध करून देऊ आणि हे सगळं साहित्य डिजिटायझेशनच्या माध्यमातून सर्व व्हर्च्युअली उपलब्ध असेल. आणि हा जो आपला विचारांचा ठेवा आहे, हा ठेवा शेवटच्या माणसापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे करू. रिद्धपूर विकास आराखड्याचं काम मागच्या काळात आपण केलं, अजून काम करायचं आहे, स्टेशनचं काम आपल्याला करायचं आहे. आणि त्यासोबत मला या गोष्टीचा आनंद आहे की आपली जी वेगवेगळी स्थानं आहेत, जी अनेक स्थानं अशी आहेत 200 वर्ष, 400 वर्ष, 500 वर्ष, 600 वर्ष, 800 वर्ष आपण सगळ्यांनी सांभाळून ठेवली आणि त्या ठिकाणी आक्रमणांमध्येही ही स्थानं आपण त्या ठिकाणी सांभाळलेली आहेत. आणि म्हणून ही सरकार म्हणून आमची जबाबदारी होती की ज्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात आपले सगळे भाविक जातात, त्या भाविकांना काही सोयी त्या ठिकाणी असल्या पाहिजे, तिथे काही काम झालं पाहिजे. या दृष्टीनंच आपण हे जे वेगवेगळे आराखडे त्या ठिकाणी तयार केले आणि त्या आराखड्याच्या माध्यमातून 5 प्रमुख स्थानांना आणि वेगवेगळ्या स्थानांना देखील त्या ठिकाणी आपण निधी उपलब्ध करून दिला. आणि मी आपल्याला पुन्हा सांगतो, मला माझ्या मनात कुठली शंकाच नाही आहे, कारण आपण सगळे लोक आमच्या पाठीशी आहात. त्याच्यामुळे नोव्हेंबरमध्ये निवडणूक आहेत, नोव्हेंबरमध्ये काय होणार मला काही चिंता नाही आहे. ज्याच्या पाठीशी तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे त्यांचं कल्याण होणारच आहे. त्यामुळे नोव्हेंबर नंतर पुन्हा डिसेंबरमध्ये जेव्हा पुरवणी मागण्या येतील त्यावेळी काळजी करू नका, अर्धे कामं पुरवणी मागण्यात करून टाकू आणि उरलेले अर्धे मार्चच्या बजेटमध्ये आपण करून टाकू, जेणेकरून पुढचे 2-3 वर्ष ही सगळी कामं जी आहेत ही कामं आपल्याला पूर्ण करता येतील. अर्थात अडचणी अनेक आहेत, कारण ज्याचा उल्लेख केला की स्वातंत्र्याचे 75-77 वर्ष जरी झाले तरी देखील महानुभाव पंथ हा आपल्या स्वतःच्या भरोश्यावर आपलं कार्य चालवत होता. सरकारने पाहिजे त्या प्रमाणात कधीच लक्ष दिलं नाही, म्हणूनच इतक्या समस्या उभ्या राहिल्या आहेत. आता सरकारने लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. आपण बाबा हा प्रयत्न करू. एवढी सगळी संत महंत मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत, ज्यांच्या प्रत्येकाच्या पाठीशी इतका मोठा संप्रदाय आहे, एक अतिशय पॉवरफुल अशा प्रकारचे व्यासपीठ आहे. त्यामुळे या व्यासपीठाच्या साक्षीनं मी सांगतो की आपण सगळ्यांनी प्रयत्न केला तर पुढच्या 5 वर्षामध्ये आपण एकही काम शिल्लक ठेवणार नाही. सगळी पंथीय कामं जी आहेत ती निश्चितपणे आपण पूर्ण करून दाखवू. आणि आमचे सगळे मजबूत लोक तुमच्या पाठीशी आहेतच, म्हणजे बाळासाहेब या ठिकाणी आहेत, आमचे अविनाशजी या ठिकाणी आहेत, दिनकर अण्णा आहेत, खूप लोक आहेत की जे सगळे तुमच्या पाठीशी सातत्याने आम्हाला आठवण करून देण्याकरता त्या ठिकाणी असतातच. आणि अर्थात तुम्ही तर बाबा आहातच, म्हणजे तुम्ही कधीच सोडत नाही. मी बघितलं की त्यांच्या बाबांच्या डोक्यात
24 तास हाच विचार असतो आणि किती फिरतात, किती अमरावतीला कधी असतात, नागपूरला कधी असतात, मी कुठे असेल, माझा दौरा गेला की मला बाबांचा मेसेज असतो की मी नाशिकला भेटू की बुलढाण्याला भेटू, आणि बरोबर ते पोचतात आणि मला त्या ठिकाणी भेटतात. तर मला असं वाटतं की हे अतिशय चांगलं कार्य आपण सगळे करता आहात आणि या कार्यामध्ये थोडा हातभार लावता आला. शेवटी बघा, जीवनामध्ये आपण जात असताना संपत्ती घेऊन जात नाही, आपण जीवनामध्ये जात असताना आपली चांगली कामच घेऊन जातो. त्यामुळे जिथे जिथे आपल्याला काही चांगलं करण्याची संधी ईश्वर देतो त्या संधीचा फायदा घेतला पाहिजे. आपण ती संधी आम्हाला देता, आमच्या हातून 4 पुण्य कामं होतात. त्यामुळेच मला असं वाटतं की निश्चितपणे पुढच्याही काळामध्ये अशाच प्रकारे हे काम आम्ही करत राहू. आजचा जो कृतज्ञता सोहळा आहे, जो माझ्याकरता आशीर्वादाचा सोहळा आहे, अशा प्रकारचे आशीर्वाद हे वारंवार मिळण्याकरता माझ्या हातून महानुभाव पंथाचं उत्तम काम व्हावं, अशा प्रकारचा आशीर्वाद या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरणी मी मागतो. आणि निश्चितपणे आपण सगळ्यांनी हा जो सत्कार केलाय त्याबद्दल आपले खूप मनापासून आभार मानतो. सर्व आमच्या मंचावरील आणि मंचासमोरील सर्व आमच्या सज्जन शक्तीचा, सर्व आमच्या साधू शक्तीचा या ठिकाणी आशीर्वाद मी घेतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपला एक एक शब्द म्हणजे एक नवं जीवदान होतं. आपल्या शब्दांना, विचारांना दाद द्यावी अशा प्रकारचा आपण संपूर्णपणे महानुभाव पंथासाठी पुढच्या 5 वर्षाची योजनेचा आराखडा तयार केलेला आहे. आम्ही मागत राहू आणि आपण देत राहू अशा प्रकारचे आपलं मनोधर्म आहे. आपल्या विचारांच्याबद्दल धन्यवाद देतो. आणि सज्जन आपण सर्वजण आलेला आहात, मान्य साहेब इथे आलेले आहेत, यासाठी आभाराचे बोल व्यक्त करत आहेत श्री दिनकर अण्णा पाटील. अण्णांना विनंती आहे, दिनकर अण्णा पाटलांनी आभाराचे बोल व्यक्त करावे. आज दिनकर अण्णा पाटील.